एक विचारू, का तू हे माझ्या नावाचं कुंकू लावतेस आणि हे मंगळसूत्र घालतेस ग माझ्या नावाचं? का गेल्या 40 वर्षात कुठलंही सुख नाही देऊ शकलो मी. दिली ती फक्त दुःख. आता आयुष्याच्या या टप्प्यावर मी खचलोय ग. मान्य करतोय, हरलोय मी. माझ्या श्रीनिवास बद्दल असं काही बोलण्याचा अधिकार मी कोणाला दिलेला नाही. तुम्हाला पण नाही. का तुम्ही असं बोलताय? माझं माझ्या श्रीनिवासवर जीवापाड प्रेम आहे. स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा त्यांच्यावर. आणि ते माझ्या लायकीचे आहेत की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण? त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही ही लक्ष्मी, याद राखा. रडू नका. तू पण नको. मी नाहीच रडत आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमचा अपघात झाला ना तेव्हा मंगळसूत्र वाढवलं माझं. पण नीट केलंय आता ते. सावकाश. आता रडायचं नाही. जोपर्यंत आपण दोघं एकत्र आहोत ना, काहीही काळजी करायची नाही. सगळं छानच होईल. मस्त वाटतंय आता. तुमच्यासाठी छान. हाल जास्त घातलंयस का पण? किती प्रेमाने तू माझी सेवा करतेस, माझ्यावर एवढा विश्वास ठेवतेस, आणि मी मात्र माझी नोकरी केली आहे ही एवढी मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवून तुझा विश्वासघात करतोय. मला माफ कर लक्ष्मी. निवास, मला माफ करा. तुमच्यापासून एक गोष्ट लपवते. तुमच्यावर झालेला आरोप खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी चुकीच्या मार्गाने पुरावे मिळवले. खरं तर आता तुमच्या नजरेला नजर नाही देता येते मला. ज्या दिवशी तुम्हाला हे सगळं कळेल त्या दिवशी जमलं तर मला माफ कराल ना?
जानू जानू जयंत, दार उघड. जानू जानू आय एम सॉरी. जानू जानू तुला काय हवंय ते मला सांग प्लीज. तुला बाबांना भेटायचं आहे ना? हा मी नेतो. पण प्लीज अशी अशी रागात नको जाऊ जानू. प्लीज जानू आय एम सॉरी. जानू जयंत, मी तुला सांगितलं ना, दार उघड. ठीक आहे, तुला जायचं आहे ना? ठीक आहे, दार उघडू. जयंत, चुकला अरे त्रास देतो शान्वीला. जयंत, तू स्वार्थी वागलायस. तुला जानूला समजून घ्यायला हवं होतं. जयंत, काय करतोयस तू? तू तिला कोंडलेस. तुझी चुकी तुझी. जयंत, तू प्रेम करतोस ना जान्हवीशी, मग इतका त्रास का देतोस तू तिला? तुझी जानू तुझ्या डोळ्यासमोर नसली की तुझा श्वास थांबल्यासारखा होता ना. हा तुझा प्रॉब्लेम आहे, जानूचा नाही. तुझा प्रॉब्लेम आहे तो. तुला याची शिक्षा मिळायलाच हवी. जयंत, 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 काय करतोयस तू? अगं, काय चाललंय जयंत? का असा वागतोयस? मग तू आधी म्हण, तू मला माफ केलंस. जयंत, म्हण की तू मला माफ केलंस. तू थांब इथे. हे हात इकडे. काय करत होतास तू? हे असं वागतं का कोणी? जानू तू सोडून जातेस हे नाही जाण होते मला. अरे पण म्हणून मग असं वागायचं असतं का? जानू तू तू नाही ना सोडून जाणार मला? नाही. खरं सांगू, हे डोअर लॉक वगैरे ना, हे सगळं अननोइंगली झालं, नकळत झालं माझ्याकडून. म्हणजे जानू, मी रूम मधून बाहेर पडताना मला कळलंच नाही की डोअर लॉक होतोय. मी ती पेन किलर घेतली होती त्यामुळे खूप झोप येत होती मला. आणि डोक्यात सतत तुझेच विचार होते की जानू माझ्यापाशी असली पाहिजे. त्या नादात मी कधी बाहेर आलो, कधी डोअर लॉक केला मला कळलंच नाही जानू. मग जानू इथे खाली मी पाणी प्यायला आलो होतो, नंतर ह्या सोफ्यावर बसून बसूनच झोप लागली मला. तेही कळलं नाही मला. सकाळी पहाटे डायरेक्ट सकाळी जाग आली मला तुझ्या विचारात. मी धावत रूमकडे आलो. जानू जानू मला ना तुला माझ्या मनात बांधून ठेवायचंय, फिजिकली नाही. खरंच? हो जानू. खरंच विश्वास ठेव माझ्यावर जानू. आय एम रिअली सॉरी. बघ तू करशील ती शिक्षा मला मान्य आहे. तरी शिक्षा कसली?
खरं तर मीच मूर्ख आहे. तुला एवढा त्रास होत असताना मी उगाच एवढा मोठा इशू केला. आपण आज हॉस्पिटलला जाऊया आणि मी डॉक्टरांना सांगते तुझ्या गोळ्या बदलून द्यायला. आणि जयंत, तू नको ना रे सॉरी म्हणूस. तुझी काहीच चूक नाहीये. चुकीची तर मी वागले. मी तुला सॉरी म्हणायला पाहिजे. नाही जान, त्याची अजिबात गरज नाहीये. आई, तुम्ही का करताय हे सगळं? असू दे ग, आवडतं मला घरातली कामं करायला. आता इथे बाहेर होते ना इतके दिवस, मला घराची आठवण येत होती आणि घरातल्या कामांची. आता कसं छान वाटत. मावशी या इकडे. त्या नाही ते त्या हो. तू पण ना. राहू दे मावशी, हे घेऊन सिद्धू आला. अरे आला, ये पटकन बस. पोहे केलेत. अरे क्या बात है. बस. बघ किती वाढू. हाँ वाढ 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 वाढ. बस. खायचे संपवायचे सगळे. हो आई, खाने क्या था. अच्छा आई, पप्पा घरी नाही आहेत का? नाही, सकाळी मीटिंगला गेले ना ते बाहेर. अच्छा, म्हणजे संध्याकाळपर्यंत येणार नाही आहेत ना? नाही, पण तू कशासाठी विचारतोयस? वहिनी, पोह्यांबरोबर चहा मिळाला असता तर बेस्टच झाला असता. आणता का? हो, आणते लगेच. अच्छा आई, मला हॉस्पिटलला लगेच जावं लागेल ना? हे बघ सिद्धू, मी चिडत नाहीये तुझ्यावर, पण काल दिवसभर तू हॉस्पिटलमध्येच होतास ना. मग आता परत जायची काय गरज आहे? आई, ताईचे सासरे आजारी आहेत का? जावं तर लागेल ना. आणि हा आई, ऐक ना, मी तिथे चाललोय, प्लीज पप्पांना सांगू नकोस. कसं आहे ना, मी पार्टीची कामं सोडून हे सगळं करतोय. त्यांना कळलं तर ते उगाच चिडतील. प्लीज प्लीज. हे कळतंय ना तुला, मग तरी सुद्धा जायचंय तुला? आणि त्यांची मुलं आहेत की त्यांची काळजी घ्यायला. आणि आता तर जावई पण आहे, ते बघतील ना काय करायचं ते. तू काय एवढा त्रास करून घेतोयस? तुला जायची काय गरज आहे? अगं आई, तुला माहिती आहे ना, मला आवडतं का लोकांची मदत करायला. प्लीज प्लीज समजून घे ना. अगं मी लगेचच येतो परत, आणि असं नाही आहे. बरं ठीक आहे, जा. आपण हे सगळं संपून जायचंय. बरं मला सांग, कसे आहेत सिंचनाचे सासरे आता? तब्येतीत सुधारणा वगैरे आहे ना? डिस्चार्ज कधी मिळणार आहे त्यांना? मी सुधारणा आहे, पण आता डिस्चार्ज कधी मिळणार डॉक्टरने अजून काही सांगितलं नाही. बघूया. चले आई, मी निघतो. मला पोट भरलंय. अरे पोहे तरी संपव. पोट भरलंय माझं. फर्स्ट क्लास झाले होते पोहे. चल भेटूया. असं आलोच काय? लगेच. सिद्धू, अगं आलोच आहे लगेच. आई त्याचा चहा बघ ना, गेला निघून. इतक्या घाईत का गेला तो? अगं काही नाही, बघ ना, पळून गेला. काय तर म्हणे जनसेवा. इथे आईचा जीव टांगणीला लागलेला असतो, भर खाली होत असतो, काही नाही त्याचं. काही नाही, लवकरात लवकर ना ह्याचं लग्न लावून दिलं ना की काय घरात टिकतील ह्याचे. आई, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. हे घ्या, चहा घ्या. अगं घ्या हो आई. मलाही अगदी हेच हवं आहे आई. फक्त त्याचे पाय या घरात टिकणार नाहीत, कारण पूर्वीशी त्याचं लग्न झालं की तोच या घरात राहणार नाही. आणि किंवा भावनाला घेऊन तो दारात उभा राहिला तर तुम्हीच त्याला या घरातून हकलवून लावाल. पण बरं वाटतंय ना आता बाबांना? हो ना, वाटलंच होतं मला. आणि औषधं घेतायत? काही खाल्लंय का ग बाबांनी? जानू, कॉफी.
जयंत, अरे बाबांची चौकशी करायला कॉल केला होता. बरं वाटतंय आता बाबांना. दॅट्स गुड न्यूज. हो ना, मलाही खूप हायसं वाटतंय आता. पण आता माझा मूड ऑफ झालाय. का? काय झालं? जानू, तुझ्यासाठी मी कॉफी आणली होती, आता ती थंड झाली आहे. आय एम सो सॉरी जयंत, खरंच सॉरी. इट्स ओके, आय वॉज जस्ट किडिंग. तुझा मी तुझ्यासाठी नवीन बनवून आणतो. नाही नाही, आधीच तुझ्या हाताला लागलोय, तुला त्रास पण खूप होतोय. तू थांब, मी बनवते कॉफी. करीन मॅनेज. तू फ्रेश हो, मी नवीन आणतो. जयंत, अरे तू जा. सिरियसली? नक्की? हो नक्की. ठीक आहे जयंत, थँक्यू. सतत आई बाबा, आई बाबा, आई बाबा. आता तू इथे आलीस जान्हवी. आता तुला घरच्यांचे विचार मागे सोडावेच लागतील. आता मी हा जॅमर लावलाय ना, आता तू त्यांना फोन किंवा मेसेज काहीच करू शकणार नाहीस. आणि आता त्यांचे फोनही तुला येऊ शकणार नाही. आणि मग तुझं सगळं लक्ष फक्त माझ्यावर असेल. तू आणि मी, फक्त आपल्या दोघांचंच जग. सावकाश. बाबा बाबा, हळू. आई, सॉरी. अगं काय झालं हे बाबाला? केवढं लागलंय? पण अगं मला कोणीच काही कळवलं नाही. मला साधा फोन सुद्धा केला नाही बाबा कोणी. हे असं कसं? म्हणजे तुला सुद्धा आठवलं नाही आई की एक मंगल नावाची थोरली मुलगी आहे तुला? तू असं कसं करू शकतेस? मी नेहमी म्हणते ना की सगळे लाडके मी, तेवढी दोडकी तुझी. हेच असंच आहे नेहमीच. अगं मंगल, थांब जरा. सगळं इतकं अचानक घडलं, नसेल राहिलं कोणाच्या लक्षात तुला कळवायचं. माफ कर बाई. असं कसं? नाही असं कसं? हरीशला माहितीये, संतोषला माहितीये, आणि थोरली मुलगी आहे ना मी तुझी. हा, त्याची जुळी बहीण आहे ना मी. तरी मला कोणाला कळवावंच वाटलं नाही. असं कसं होईल? आई तू नेहमीच असं करतेस. असं नको ना करूस माझ्या बरोबर. मला फार वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं. अगं बाई, चूक झाली. आता बाबांना भेटायला आलीस ना, मग त्यांना विचार ना कसे आहेत ते. वाद कशाला घालतेस? वाद? मी वाद घातला? काय बोलतेस तू? बघितलं बाबा, नेहमी असंच बोलते मला, म्हणून मला वाईट वाटतं. एकतर मी एवढ्या लांब आले, 125 रुपये रिक्षाला घातली मी, तरी सुद्धा मी तुम्हा दोघांसाठी, खरं तर बाबा तुमच्यासाठी मी पळून आले इकडे. पण त्याचं कोणाला काहीच नाही. मंगल आहे, चुकलं आमचं. पण आता त्यांना भेटायला आलीस की नाही, मग त्यांची विचारपूस कर. एवढी लांबून आलीस की नाही, मग बस शांतपणे त्यांच्याशी बोल. हा, हे काय विचारतेच आहे मी. बाबा मला सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? मस्त. बाबा मला माहिती होतं माझा चेहरा बघितला की तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार. हो की नाही? हो ना. हो. नाही पण मी काय म्हणते, मला आता जास्त वेळ थांबता येणार नाही बरं का. नाही, मला थोडंसं बाहेर जायचं. चालेल ना बाबा? हा म्हणजे नाही, काही हरकत नाही बघ. मी आहे इथे. तुला जसा वेळ मिळेल ना तशी ये पुन्हा. हो, म्हणजे अगदी असं काही नाही हो. थांबले असते मी इथे, पण कसं आहे ना, त्या आमच्या सोसायटीला बायकांची भिशी आहे.
तर ते भिशीला नाही गेले ना तर त्या ओरडतील मला. आणि नेमका माझाच नंबर लागला तर काय करू ना, म्हणून मी आज जाते. पण बाबा मी येणार आहे घरी तुमची चौकशी करायला. हा तुला उशीर होत असेल, त्या बायका वाट पाहत असतील ना. हो ग, जा. येते. आई पण मी काय म्हणते, संतोष नाही आला आज इथे? अगं कामावर गेलाय ना, संध्याकाळी येईल. अच्छा हा. नाही म्हणजे काय चाललंय सध्या त्याचं? मंगल, सगळ्यांचं अगदी छान सुरू आहे. तुला कोणाला काही निरोप द्यायचा आहे का? ठेव बाबा, मला काही कोणाला निरोप वगैरे द्यायचं नाही. मी आपली साधी चौकशी केली. झाली का तुझी चौकशी करून? नाही झाली असेल तर मी त्या भिशीच्या बायका वाट पाहत असतील ना. असं काय म्हणतेस आई? मी साधी चौकशी करू शकत नाही का माझ्या भावाची? अगं बाई तसं नाहीये. सगळे खरंच दमलो होतो आम्ही, आणि आता ते पण बराच वेळ बसलेत. आराम करू दे त्यांना, आणि यांना डिस्चार्ज मिळणार असेल तेव्हा कळवते मी. हा चालेल. हा मी येते मग घरी. बर बर. चला बाबा. असं ते. बर येते. हा आई सांभाळून जा बाळा. हो हो. काय झालं जानू? खात का नाहीस? बाबांची खूप आठवण येते. मला भेटायचंय त्यांना. मी काय म्हणते, ब्रेकफास्ट झाला की आपण बाबांना भेटायला जाऊयात का? नाही म्हणजे गोळ्या घेऊन जर तुझा हात आता जरा दुखायचा थांबला असेल तर आपण ब्रेकफास्ट करून जाऊन येऊयात ना पटकन. येस यू राईट जानू, जायला तर हवा. पण जानू, माझ्या हाताचं दुखणं तसं थांबलेलं नाही आहे. अशा अवस्थेत ड्राईव्ह करणं आय डोंट थिंक इट्स अ गुड आयडिया. हो म्हणजे पेन किलरचा इफेक्ट थोड्या वेळाने सुरू होतो ना. मी काय म्हणते, आपण अर्ध्या तासाने जाऊयात, चालेल? चालेल, पण आधी ब्रेकफास्ट संपूया. हो. जानू, माझ्यासाठी बटर आणशील का? मला ब्रेड बटर खायचं आहे. आणते. हॅलो दीपक. हां, अगरवालांबरोबरची जी मीटिंग आहे ना ती आजच लाव. ओके, आणि त्यांचा ओके आला ना की लगेच कॉल बॅक कर. या बाय. जन तू थांब, मी ब्रेडला बटर लावून देते. ओके. हॅलो. ओके, किती वाजता? ठीक आहे, मी आलो लगेच. जन तू कुठे चाललायस का? हो जानू, एक मीटिंग लागली आहे, मला जावंच लागेल. अरे पण हॉस्पिटल. आय नो जानू, तुला डेस्परेटली बाबांना भेटायचं आहे, बट ही मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मला जावंच लागेल. आय हॅव टू गो. बट यू डोंट वरी, मीटिंग 1-1.5 तासात संपेल. ती संपल्या मी लगेच घरी येईन. मग आपण जाऊया. ओके जानू, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला माहिती आहे माझ्यामुळे सतत प्लॅन बदलत आहेत, पण ही मीटिंग पण इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज. ठीक आहे, पण 2 तासात नक्की परत येशील ना? हो नक्की येईन. ठीक आहे, मी आता निघतो. जयंत, पण हे मला खूप अर्जंट आहे जानू, पण तू खाऊन घे. बाय.
हे बघा काय तोडफोड केली ऑफिसाची. आणि हे बघा डोरचं लॉक पण तोडलंय. इकडे या. हे बघा काय दुर्दशा केली ऑफिसाची. तुम्ही जरा बाहेर थांब. हॅलो सुपर्णा मॅडम, एक शॉकिंग गोष्ट घडली आहे. डॉक्टरांनी ना 2 नवीन इंजेक्शन सांगितले. वीणा आली की मी जरा बाहेरच्या मेडिकलमधनं घेऊन येईन, पण आराम करायचा. हो अगं, कसा आहे पेशंट? अरे सोमू, बरं आहे ना? अरे ये सोमू, मी बरा आहे रे आता. आता ना इकडे झोपून झोपून खरंच खूप कंटाळा आलाय. असं वाटतंय की जरा बाहेर जाऊन पाय. काहीतरी बोलू नका. डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही हलायचं नाहीये तुम्ही इथून. ओके मॅडम. वहिनी, मला तर वाटतंय श्रीनिवास या औषध गोळ्यांपेक्षा तुमच्या ओरडण्यानं चटकन बरा होईल बघा. काहीतरी काय भाऊजी, याला ओरडणं म्हणतं. काळजी घेते ना मी. बरं भाऊजी, तुम्ही इथे 10 मिनिटं थांबणार असाल ना? नाही म्हणजे यांची ना 2 औषधं आणायची होती. तुम्ही थांबलात तर पटकन घेऊन येते. असं काय करता वहिनी? मला सांगा ना, मी घेऊन येतो. नाही नाही, मीच आणते. फक्त तुम्ही 10 मिनिटं यांच्याबरोबर गप्पा मारत बसा. हा बरं बरं, ठीक आहे, या जाऊन. अहो येऊ जाऊन? उतरू नका इथून. अगं नाही. हा त्याला उतरू देऊ नका. अहो नाही नाही, काळजी करू नका. श्रीनिवास, नक्की बरा आहेस ना बाबा? अरे पण हे अपघात झाला कसा? सोमू, त्या दिवशी मला त्या इन्क्वायरी ऑफिसरनी बोलावलं. आपल्या ऑफिसमध्ये खूप मोठा फ्रॉड झालाय. तुमचे मॅनेजरही काही करू शकणार नाही. मला वरून ऑर्डर्स आलेत, तुमच्यावर कारवाई ही होणारच. बाप रे, भयंकरच झालं रे. बर, तू वहिनींना नोकरीविषयी सांगितलंस का नाही? नाही अजून. अजून नाही? अरे कशाची वाट बघतोयस तू? लवकरात लवकर सांगून टाक. त्यांना बाहेरनं कुठनं तरी कळालं ना तर त्यांना खूप वाईट वाटेल रे. तेव्हा आजपर्यंत माझ्या बाबांनी कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही. मग त्यांच्याच वाट्याला असे भोग का यावेत रे? तेव्हा मला माझ्या बाबांना नाही असं बघवत. तू प्लीज त्यांना लवकर बरं कर ना. मी मनापासून प्रार्थना करते तुझ्याकडे. माझ्या घरी माझी आई आणि घरचे सगळेच खूप टेन्शन मध्ये आहेत. तेव्हा प्लीज माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं कर रे. प्लीज त्यांना लवकर बरं कर. जयंतला यायला अजून तासभर तरी आहे. निदान आईला कॉल करून तरी कळवते आम्ही थोड्या वेळात येतोय. खटका झाला माझा कॉल. हे काय, माझ्या मोबाईलला तर नेटवर्कच नाहीये. नेटवर्कला पण आताच जायचं होतं. इथे पण नाहीये. काय झालं या नेटवर्कला? नेटवर्कला पण हातात जायचं होतं. आता मी आईला कॉल तरी कसा करू?
सोम तू म्हणतोयस ते पटतंय रे मला, पण जेव्हा जेव्हा मी ठरवतो ना की लक्ष्मीला सगळं सांगून टाकायचं, आणि ती जेव्हा समोर येते तेव्हा मला सुचतच नाही रे काही. म्हणजे तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही. तिला किती वाईट वाटेल, हा धक्का ती पचवू शकेल का, असे विचार मनात येतात आणि काही सांगायचा धीरच होत नाही मला. हे श्रीनिवास, तुला धीर गोळा करावा लागेल. अजून किती वाट बघणार आहेस तू? बघ, काल तू बेशुद्ध होतास. काल ऑफिस मधले साहेब आले होते, मीही होतो. बर, त्यांनी तसं काही सांगितलं नाही, ही गोष्ट वेगळी. अरे त्यांनी पुढे चौकशी करताना वहिनींना सांगितलं तर तू काय करशील? तुझं म्हणणं बरोबर आहे सोमू, पण म्हटलं ना तुला, लक्ष्मीला हे सगळं सांगायची हिंमत नाहीये माझ्यात. अरे असं काय करतोस तू? हिंमत करावी लागेल तुला. तुझी नोकरी गेली, तुझा पगार बंद झालाय. आता पुढे संसार करताना लक्ष्मी वहिनींना कळणारच नाही. हा, मग त्यावेळेस त्यांना किती वाईट वाटेल सांग बरं. हे बघ, माझं म्हणणं असं आहे, त्यापेक्षा तू त्यांना सांगून टाक की तुझी नोकरी गेली. अरे सॉरी जानू, तू इतर कोणाशी बोलतेस हे मला कधी सहनच होणार नाही. आणि म्हणूनच मी आपल्या घरात जॅमर बसवलाय. आता तुझे इतर सगळ्यांसोबतचे जे कॉन्टॅक्ट्स असतील ना ते तुटणार, आणि तुझ्या मनात 24 तास फक्त आणि फक्त माझाच विचार. आणि तसंच असलं पाहिजे ना जानू. आफ्टर ऑल यू आर माय बेटर हाफ, राईट माय स्वीट हार्ट. अरे 2 तास तर उलटून गेले. आय नो, मी तुला प्रॉमिस केलं होतं की आज मी घरी लवकर येईन, पण सॉरी जानू, मला लवकर येता येणार नाही. आता आपली भेट डिरेक्टली होईल रात्री. तोवर गुड बाय माय क्वीन. काय झालं? असं बोलता बोलता अचानक गप्प का झाला? अगं हे मी म्हटलं सोमूला की आता माझी तब्येत बरी आहे, अगदी ठीक आहे मी, पण हा उगाच काहीतरी काळजी करत राहतो आणि असं काहीतरी बोलत राहतो. भाऊजी काळजी करू नका, हे बरे आहेत आता. लवकरच घरी येतील आणि कामावर रुजू पण होते. अगं लक्ष्मी, मला सांग, ती औषधं आणायला गेली होतीस, मिळाली का तुला? अहो नाही ना, 2 मेडिकल पाहिले इथे, कोणाकडेच नाहीये. आता वीणा आली ना की मग जरा गावात जाऊन येते. बर. वहिनी, तो प्रिस्क्रिप्शन द्या माझ्याकडे. एक मेडिकलवाला माझ्या ओळखीचा आहे, त्याच्याकडून घेऊन येतो मी. नाही नको भाऊजी, मी बघते नंतर. हो, असं काय करताय? द्या ना. ही 2 इंजेक्शन. हा ठीक आहे, हरकत नाही, काय हरकत नाही. भाऊजी हा, अ, अहो काय तरच काय वहिनी. छे, आलो मी. काळजी घे, आलो, घेऊन येतो मी. चल. आता कसं वाटतंय काका? आता मी अगदी बरा आहे सिस्टर. मला सांगा, इकडनं मला डिस्चार्ज कधी मिळणार आहे? घरी जायचंय मला. डॉक्टर म्हणाले तुमच्या कंडिशननुसार तुम्हाला आजच डिस्चार्ज मिळेल. संध्याकाळपर्यंत तुम्ही घरी जाऊ शकता. अगं बाई, खरं की काय? हो, पण पुढचे काही दिवस तुम्हाला आराम करायचा आहे. लगेच दगदग करू नका आणि सांगितलेल्या गोळ्या वेळेवर घ्या. सांगितलेली पथ्य नक्की पाळा. ऐकताय ना? चला निघूया. आजी फाईन. वीणा, देवाजवळ अगरबत्ती लाव. आज श्रीनिवास घरी येतोय.
त्याला कसं प्रसन्न वाटलं पाहिजे. हो आजी. आजी, मी बाबांच्या आवडीचा अननसाचा शिरा पण केलाय. हं. काय सांगतेस वीणा? खरंच? ते मग जरा जास्त केलायस ना? नाही, सानवी साध्वीला खूप आवडतो, घेऊन जाईन घरी. बाई काय उकाडा आहे ग. नाही म्हणजे जीवच गेला माझा. फॅन जरा फास्ट कर ना प्लीज. वंस, पंखा फास्टच आहे. हं. काय सांगतेस काय? मग जीवच नाहीये या फॅन मध्ये. शी, हे ऐक ना, तुम्ही एसी का नाही बसवून घेत? तू बिल भरणार आहेस? हा, भरलं असतं, नक्की भरलं असतं. पण माझ्या घरामध्ये ना एकटा नवरा माझा कमवणार आहे, समजलं ना? या घरामध्ये 4-4 माणसं कमवतात म्हणून बोलले मी. आणि त्याचा फायदा काय मला होणार आहे? मी येणार आहे रोज फॅनची हवा खायला आणि एसीची हवा खायला. तू का मला सारखं टोचून बोलतेस का आजी? वंस असू द्या ना. बाबा घरी येणार आहेत ना, मग आपण जरा घरातलं वातावरण आनंदी ठेवूया. मग हे तुझ्या आजी सासूला सांग. तू जास्त तोंड चालू नकोस. हं. आल्यापासून आपली पाय पसरून बसलीस. ती बिचारी एकटी कामं करते आणि तू आपली एक एक कामं तिला सांगत बसलीस. आजी असू द्या ना. आजी पाहिलंच ना मी किती दमून आली आहे ते. किती उकाडा होता बाहेर. बस सुद्धा मिळत नव्हती मेली. इथे ना बाबांना सोडणार आहेत ना म्हणून मी आले. खरं तर नाही तर थेट जाणार होते घरी. जरा कामं होती माझी. पण तू इकडे आल्यावर ना सतत ऐकवत असतेस मला. इथे आल्यावर तर तुझं ऐकावं लागतं. कंटाळा आलाय मला. तू श्रीनिवासा स्वागत करायला आलेस की स्वतःची खातिरदारी करून घ्यायला आलेस ग? हा, चल उठ आणि कामाला लाग. बघ कसं बोलते वीणा ही मला. आजी, माझी आई आता इथे असती ना तर कप सुद्धा साधा उचलायला लावला नसता मला. तू ही अशीच बोलतेस. वा, बरी आईची आठवण आली ग आता तुला. हा, आता आई म्हणून नाही सासू म्हणून सांगते. जीप चारा चालू नकोस. हात चालव पटापटा. जा. जाते मी, काम करते. जरा पण बाहेरचं सुख नाही मला इथे. वीणा मी काय म्हणते, मी जाते आणि बाबांची खोली आवरून घेते. जाते मी. दादा 1 किलो ऍपल देता का? ताजी आहेत ना? कॉल करून एकदा विचारू का मॅडम ना काय चाललंय तिकडे म्हणून? विचारतोस. हॅलो, बोला. हा हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. काय अपडेट आहे? म्हणजे काका कसं आहेत? मी हॉस्पिटलला येणारच होतो पण म्हटलं तुम्हाला ते कॉल करावं आणि विचारावं. बाबांची तब्येत आता बरी आहे. त्यांना आज डिस्चार्ज मिळणार आहे. अरे काय सांगताय? अरे वा, चांगलाच झालं की. क्या बात आहे. बरं वाटलं ऐकून. ठीक आहे, मी हॉस्पिटलला येतोच आहे. भेटून बोलूया. ठीक आहे. बाकी तुम्ही ओके आहात ना? हॅलो, काय हो मॅडम, काळजी वाटते म्हणून विचारलं ना. इतर कालपासून केवढे दगदग करतायत. हरकत नाही, भेटूनच चौकशी करतो. शयन पण 2 तासांनी येणार होता. त्याचाही अजून काही पत्ता नाहीये. त्याला पण फोन नाही करता येणार. मला नेटवर्कच नाहीये. काय करू मी? मला कोणी कॉल ट्राय करत असेल तर त्यांचाही फोन नाही लागणार. नेटवर्कला पण आताच जायचं होतं का? काय करू मी आता? हे दार काही असं उघडणार नाही माझ्याकडून. काहीतरी वेगळा प्रयत्न करून बघते.
बाबा बाबा मला यायचंय हो तुम्हाला भेटायला. काय करू मी आता? बाबा मला तुम्हाला भेटायचंय. मला तुमची खूप आठवण येते हो. मला बघायचंय तुम्हाला. पण मी काय करू? मला इथून बाहेरही पडता येत नाहीये. शांत, तू तरी लवकर घरी ये. तेव्हा तू तरी काहीतरी कर. मला भेटायचंय रे माझ्या बाबांना. मला भेटायचंय.